शॉपिंग डन झाली. भाऊबीज एवढं नको काय जाता, हे पैसे तो परत रिटर्न घेणार आहे. माझ्या दीदीने मला एका काळी आयफोन 11 घेऊन दिलेला, नंतर 15 घेऊन दिला. तेवढं तर तू डिझर्व करतेस. म्हणजे ठीक आहे, आज भावाची परिस्थिती नाहीये, पण कधी ना कधी परिस्थिती होईल. दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. लेट्स गो. नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे भाऊबीज आणि घरच्यांनी माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. मामा येणार आहे तर तू त्यांना शर्ट घेऊन ये. चला ओके. सो पहिले आपण जाऊया पीटर इंग्लंडमध्ये, बघूया कितीचे शर्ट आहेत काय नाही ते. चला. ओके, आपण अशामध्ये एक शर्ट घेतलाय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ते पॅक करतील. चला जाऊया, मामा पण आलेत. डन डन डन, आपली शॉपिंग डन झाली. निघूया इथून. एवढा डेंजर ऊन आहे ना बाहेर. बाहेर लिटरली असं म्हणजे पडावंच नाही वाटत, म्हणजे एवढं बेकार ऊन आहे. ओके, सो एक नारळ पण घ्यायचा होता आपल्याला. नारळ घेतलाय, निघूया घरी. कितना रे? भाऊबीज 2025 दिवाळी. लेट्स गो. ही बघ कशी बघते पाठून. कशी असते. आज काम नाही का तुला? स्वयंपाक करायचंय. काय खाणार? मिसळ पाव. आता संध्याकाळी आम्ही भाऊबीजचं सेलिब्रेशन करतोय, कारण की दीदी नव्हती अवेलेबल, म्हणजे ती वर्किंग होती. ओके, सो गाईज, हा जो शर्ट आहे तो मला दीदीनेच दिलेला भाऊबीजीसाठी घेऊन. मम्मीची मेहंदी बघा, रंगली आहे. ही जी फ्रेम आहे ती चांगली वाटते, कारण की इथून लाईट आहे ना. आता लाईट अपोजिट जाणार. बस मम्मी काय करू आधी? बघा, अरे ते पान बिन द्यायचं असतं ना. संपलं. भावा येस, झालं. पाया पडायच्या त्या. द्यायचं वेयचं काय नाही ना. पॉकेट अरे बघू दे, जास्त जायचे विनाकारण. एवढं नको. काय जाता, हे पैसे तो परत रिटर्न घेणार आहे. होऊ शकतं. फक्त दाखवायला. फायनान्शियल कंडिशन माझी आहे तर तशी की रिटर्न घेणं लायक. फक्त दाखवायला. 500 रुपये बाळा, चालेल, घे त्यातले पैसे. याची म्हणते 2000 घेते. नुसती हे. आता या 2000चा तू नीट वापर करशील मला वाटतं, माझ्या हिशोबाने तरी. बघ, शॉपिंग कर नीट, जेवढी पाहिजे तुला झारा वगैरे मध्ये. माझ्या दीदीने मला एका काळी आयफोन 11 घेऊन दिलेला, नंतर 15 घेऊन दिला. तेवढं तर तू डिझर्व करतेस. म्हणजे ठीक आहे, आज भावाची परिस्थिती नाहीये, पण कधी ना कधी परिस्थिती होईल. मॅनिफेस्टेशन. काय बोलते आई? आईला माझ्या राणी हार करायचा मला. कधी करणार काय माहिती, या जन्मात होईल का? हे 0 इन्व्हेस्टमेंट फुल रिटर्न. ओके, सो आपण आलो आता इथं दळण ठेवायला. ओके, सो आपण अजून एक असा बॉक्स घेतलाय, कारण की आपल्याला गिफ्ट द्यायचं त्याचं पण. हा काय करू मी. हे जे शॉप आहे ना गाईज, खूप फेमस आहे. आता हे चाललंय घरी पॅकअप करून. एकदम मजबूत गर्दी असते पीक टाइमला, एकदम डेंजर गर्दी. तिकडे मम्मीला बोलू थांब गाडी पैसे, कारण की लोक खूप किरकिर करतात साईडचे आजूबाजूचे. टोटल 12 पाव आले ना टोटल. ओके, 180 ना. ओके, सो त्यांच्याकडे पाव जे छोटे होते म्हणून त्यांनी 180 रुपीज घेतले 3 मिसळचे. ठीक आहे, चला निघूया आपण आता. पकडे पण दळण घ्यायचं आहे. तिकडे जायचं, परत तिकडे जायचं. ठीक आहे, चल बघू. मला ते मामा पण येणार आहेत ना. आईला सिग्नल ओपन होतं यार. शिट. बस ओके, झालं आमचं. आता दळण घेणार आणि कल्टी. तिथे बघा कसे फटाके फुटतात.
दिवाळी चालेल, ठीक आहे. दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. अरे बोला ना. सो आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल गाईज, कारण की सण असल्यामुळे मला इकडे तिकडे काय बाहेर जाता येत नव्हतं. ठीक आहे, आता संपलंय सगळं. तर बघू आता आपण उद्या काय करतो काय नाही ते. तर चला बाय.